धन्यवाद देवेंद्रजी. अटल सेतूसाठी धन्यवाद देवेंद्रजी. बीडीडीच्या रिडेव्हलपमेंटसाठी धन्यवाद देवेंद्रजी. आदरणीय मी देवेंद्रजींना विनंती करतो की सर्वांना मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टीजी, राहुल शेवाळेजी, पूनमताई महाजन, मनोज कोटकजी, आपले लोकप्रिय आमदार कालिदास कोळंबकरजी, विनय कोरेजी, अतुल भातकळकरजी, प्रसाद लाडजी, मनीषाताई चौधरी, विद्याताई ठाकूर, मनीषाताई कायंदे, त्याचप्रमाणे भारतीताई लवेकर, यामिनीताई जाधव, मिहिरजी कोटेचा, परागजी आळवणी, अमितजी साटम, सन्माननीय योगेश सागरजी, तमिल सेल्वनजी, सुनील राणेजी, रमेश दादा पाटील, राजन सिंहजी, या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार माननीय मिलिंद देवराजी, आमचे सहकारी बाळा नांदगावकरजी, नितीन सरदेसाईजी, यशवंत जाधवजी, चित्राताई वाघ, विद्याधरजी अनासकर, संजयजी उपाध्याय, सिद्धार्थजी कांबळे, मधु चव्हाणजी, प्रकाश दरेकरजी, शिवाजीराव नलावडेजी, राजेश शिरवाडकरजी, गृहनिर्माण विभागाचे सर्व अधिकारी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. आणि मी जर असं म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. मुंबईचे गृहनिर्माणाचे प्रश्न ज्यांच्यामुळे मला समजले ते भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमाकरता मला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस मी प्रवीणजींना, आशिषजींना सांगितलं की मी सत्कार घेत नाही. काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावल्याबद्दल सत्कार घ्यायचा नसतो. पण त्यांनी मला आग्रह केला की हा केवळ सत्कार नाहीये, तर या ठिकाणी ज्यांच्याकरता आपण काम करतो त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा काय आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मी तो स्वीकारला. म्हणून सर्वप्रथम मी या कार्यक्रमाकरता मला बोलवल्याबद्दल मंचावरच्या सगळ्यांचे आभार तर मानतोच, पण आपले सगळ्यांचे आभार मानतो. कारण हे जे काही निर्णय आम्ही घेऊ शकलो ते केवळ आणि केवळ आपल्यामुळे घेऊ शकलो. खरं तर मगाशी गृहनिर्माण मंत्र्यांनी उल्लेख केला की ज्यावेळी मुंबईच्या विविध प्रश्नांचं आणि गृहनिर्माणच्या प्रश्नांचे आम्ही अभ्यास केला, प्रवीण भाऊंसोबत 2019 साली अनेक बैठका आम्ही केल्या आणि मुंबईतला मराठी माणूस स्वतःचं घर का मिळवू शकत नाही, त्याला त्या ठिकाणी आपलं हक्काचं घर का मिळत नाही, काय काय अडचणी त्याच्यामध्ये आहेत याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर एक सविस्तर अशा प्रकारचा शासन निर्णय 2019 साली आपण घेतला. अतिशय क्रांतिकारी निर्णय होता आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. दुर्दैवाने 2019 सालच्या निवडणुकीनंतर आपलं सरकार गेलं आणि ज्यांनी वारंवार आम्ही मुंबईकरांकरता आहोत, मराठी माणसाकरता आहोत, मराठी माणसाकरता आम्ही लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या. त्यांचं राज्य आल्यानंतर
2019चा हा सगळा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा 100% बिल्डर धार्जिणं धोरण या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि सामान्य मराठी माणसाचं, गरीब माणसाचं जे घराचं स्वप्न आहे, हे स्वप्न त्या ठिकाणी कुठेतरी गुंडाळून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि या सरकार आल्यानंतर मला आठवतं की या संदर्भात पुन्हा आपण काम सुरू केलं आणि सगळ्या मुंबईतल्या, ठाण्यातल्या, MMR रिजन मधल्या, महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण संस्थांची परिषद ही त्या ठिकाणी प्रवीण भाऊंनी घेतली. ही परिषद याकरता होती की आमच्या पुनर्विकासामध्ये काय अडथळे आहेत, स्वयं पुनर्विकासामध्ये काय अडथळे आहेत, बिल्डरांच्या या सगळ्या जाळ्यातनं आमच्या सामान्य माणसाला घर द्यायला काय काय करावं लागेल. दिवसभराची परिषद झाली आणि ही परिषद झाल्यानंतर मला ज्यावेळी समारोपाला बोलवण्यात आलं त्यावेळी माझ्या समोर एकूण 16 मागण्या ठेवण्यात आल्या. मला सांगण्यात आलं या 16 मागण्या सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या आहेत. या मागण्या जर पूर्ण झाल्यात तर पुनर्विकासाला आणि स्वयं पुनर्विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. मला सांगताना आनंद वाटतो की त्या 16ही मागण्या आपण पूर्ण केल्या, त्याचा GR काढला, शासन निर्णय काढला आणि त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली. आणि ती अंमलबजावणी झाल्याबद्दल या ठिकाणी खरं म्हणजे धन्यवाद देवेंद्रजीचा कार्यक्रम आपण केला. पण मला याची पूर्ण कल्पना होती की 16 मागण्यांनी संपूर्ण गृहनिर्माणाचे प्रश्न संपू शकत नाहीत. त्यामुळे मला याची कल्पना होती की या ठिकाणी जेवढे हार मिळणार आहेत, त्या हारामध्ये जेवढे फुलं आहेत, त्या फुलामध्ये जेवढ्या पाकळ्या आहेत, तेवढ्याच सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. आणि काल आमच्या प्रवीण दरेकरजींनी, प्रसादनी, आशिषजींनी, आमच्या सगळ्या मंत्री महोदयांनी माझी भेट घेऊन नव्याने 35 मागण्यांचं एक डेलिगेशन मला दिलं आणि सांगितलं 16 मागण्या तर साहेब फार चांगल्या झाल्या, पण आता या 35 मागण्या आहेत. या 35 मागण्या जर मान्य झाल्या तर सामान्य माणसाला, मराठी माणसाला, गरीब माणसाला, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला, चाळीत राहणाऱ्या माणसाला, पागडी सिस्टीम मध्ये राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळेल. मी आजच या मंचाला आश्वस्त करतो की या ज्या 35 मागण्या तुम्ही दिलेल्या आहेत त्यातल्या जवळपास 8 मागण्या या तर आजच मंजूर करण्यासारख्या आहेत. पण आता मी असं ठरवलंय की या 35 मागण्यांवर येत्या 15 दिवसात बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून या सगळ्या मागण्या आपल्याला कशा मान्य करता येतील. मला याची कल्पना आहे की मी बघितल्या 35 मधल्या 9 मागण्या अशा आहेत की ज्या अत्यंत कठीण आहेत, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारपर्यंत जावं लागेल, अथॉरिटीज पर्यंत जावं लागेल. पण मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी जर पाठपुरावा केला, मंचावर बसलेले आमचे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, या प्रत्येकाचा पाठपुरावा इतका आहे की हा पाठपुरावा केला तर निश्चितपणे या 35ही मागण्या आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील. खरं म्हणजे मी परवा पाहत होतो तर त्या ठिकाणी एक पक्षी आपलं घर बनवत होता. सहज माझ्या मनामध्ये विचार आला की पक्ष्याचं घरटं बांधायचं असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे. तो आपली एक एक काडी जमा करतो आणि आपलं घरटं बांधतो. पण मनुष्याला जर घर बांधायचं असेल आणि ते मुंबईत बांधायचं असेल आणि ते पुनर्विकासात बांधायचं असेल तर 2-2, 3-3 पिढ्या निघून जातात, पण त्याचा पुनर्विकास त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला मनुष्याचे ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या आशा आकांक्षा अपेक्षांना देखील आपल्याला पक्षाप्रमाणे पंख द्यावे लागतील. आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत
या अडचणी आपल्याला दूर कराव्या लागतील. आजचा कार्यक्रम या अडचणी दूर करण्याचाच कार्यक्रम आहे हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमाकरता 8,000 गृहनिर्माण संस्थांनी 25,000 वैयक्तिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. मला ऐकून आश्चर्य वाटलं की आम्ही राजकीय पक्षाचा कार्यक्रम करतो, आम्हाला माहिती आहे कार्यक्रम करणं किती कठीण असतं, पण खरं ज्याचं दुखतं त्याला समजतं. आणि म्हणून आपल्या दुखण्यावर कोणीतरी इलाज करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यामुळेच 8,000 संस्थांनी रजिस्ट्रेशन केलं, 25,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि मला सांगितलं इतके निवेदनाचे गठ्ठे आले आहेत. पण मी तुम्हाला शब्द देतो, यातलं प्रत्येक निवेदन हे माझ्याकरता महत्वाचंच आहे. या प्रत्येक निवेदनावर आम्ही काम करू. आमचे दोन्ही पालकमंत्री असतील, आमचे या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री असतील, आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी काम करू आणि लवकरात लवकर हे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील याचा प्रयत्न करू.